पंढरपुरात नियमबाह्य सायलेन्सर मॉडिफाय करून बसू नयेत, असे आवाहन सहाय्यक पोलीस अधीक्षक प्रशांत डगळे यांनी केलं। पंढरपुरात बुलेट दुचाकी धारकांकडून कंपनीने नियमानुसार दिलेले सायलेन्सर काढून त्याऐवजी मोठ्या कर्कश आवाजाचे नियमबाह्य सायलेन्सर बसविण्याचे प्रकार वाढले असून त्यामुळे ध्वनी प्रदूषणात मोठी वाढ होत असल्याचे निदर्शनास आले आहे। शहर व परिसरातील नागरिकांनी आपल्या दुचाकी विशेषतः बुलेट वाहनांवर कंपनीने नियमाप्रमाणे दिलेले सायलेन्सरच वापरावेत। मोठ्या कर्कश आवाजाचे नियमबाह्य सायलेन्सर मॉडिफाय करून बसवू नयेत, असे आवाहन सहाय्यक पोलीस अधीक्षक प्रशांत डगळे यांनी केले आहे। बुलेट सायलेन्सरमधील फेरफारामुळे ध्वनी प्रदूषणात वाढ होत असून नागरिकांना विशेषतः रात्रीच्या वेळी त्रास सहन करावा लागतो। या कर्कश आवाजामुळे ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी, रुग्ण, महिला तसेच सर्वसामान्य नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत असल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत। नागरिकांनी वाहनांमध्ये अनधिकृत बदल न करता वाहतूक नियमांचे पालन करावे। शहरात बुलेट दुचाकीच्या सायलेन्सरमध्ये बदल करून मोठा आवाज करणाऱ्यांवर वाहतूक शाखेकडून विशेष मोहीम राबविण्यात येत असून नागरिकांनी दुचाकी वाहनांवर कंपनीने नियमाप्रमाणे दिलेले सायलेन्सरच वापरावेत। नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात ध्वनी प्रदूषण नियम व पर्यावरण संरक्षण अधिनियम या अंतर्गत संबंधितावर कारवाई करण्यात येईल, असे आवाहन सहाय्यक पोलीस अधीक्षक प्रशांत डगळे यांनी केले आहे। पंढरपूर शहरामध्ये माझ्या असं निदर्शनास आलेलं आहे की बरेच व्यक्ती आपले मोटरसायकल आहे त्याचं सायलेन्सर मॉडिफाय करतात आणि मॉडिफाय केल्यानंतर तो जो कर्कश आवाज होतो त्याने इतर नागरिकांना त्याचा त्रास होत असतो। याच अनुषंगाने आम्ही एक मोहीम आता राबवणार आहोत। पंढरपूर शहर पोलीस स्टेशनच्या वाहतूक विभागाअंतर्गत आम्ही मोहीम राबवून जे कोणी व्यक्ती असे मॉडिफाईड सायलेन्सर्स किंवा सायलेन्सर नसणे किंवा कर्कश आवाज तयार करून नागरिकांना त्रास देण्याचं जे काही काम करत आहेत त्यांच्यावरती आळा घालण्यासाठी ही मोहीम आहे। ध्वनी प्रदूषण नियम व त्याचबरोबर पर्यावरण संरक्षण अधिनियम याच्या अंतर्गत आम्ही गुन्हाही दाखल करणार आहोत आणि ज्या मॉडिफाईड सायलेन्सर असं एकत्रीकरण त्यांचं करून आम्ही JCBच्या माध्यमाने त्याला उद्ध्वस्त करण्याचं सुद्धा आम्ही काम करणार आहोत। आणि त्यामुळे मला सगळ्या अशा व्यक्तींना मला आव्हान करायचं आहे आणि चेतावणी द्यायची आहे की जेही कोणी व्यक्तींनी मोटरसायकलला मॉडिफाईड सायलेन्सर केले असतील त्यांनी त्वरित त्याचं एक ऑथोराइज्ड सेंटरला जाऊन त्याचं रूपांतर नॉर्मल सायलेन्सरमध्ये करून